अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। मनात असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी, घरामध्ये धन वाढण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती नष्ट करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला करायचा आहे। बघा, सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरती हे काही शब्द तुम्हाला म्हणायचे। हे शब्द म्हटल्याने किंवा हे जे काही वाक्य तुम्हाला तर मी सांगणार आहे, ही वाक्य तुम्ही जर रोज सकाळी उठून म्हणायला सुरुवात केली तर त्याचा तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटीली फरक दिसायला लागेल। तुमच्या जीवनात असणारी नकारात्मकता संपेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल। मनात जे काही विचार चालू असतील किंवा सतत तुम्ही जे डिप्रेशनमध्ये असाल, हे कुठेतरी कमी होत जाईल। मनातील विचार कुठेतरी थांबतील आणि तुमच्यात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य असेल आणि तुमची जी बौद्धिक क्षमता आहे ती देखील वाढायला लागेल। बऱ्याच वेळा काय होतं, डोक्यात खूप विचार असतात, मनात खूप गोष्टी असतात। अशा वेळीस जेव्हा आपण काही निर्णय घेतो ते बरेच वेळा ते चुकतात आणि मग त्याचा बऱ्याच वेळा आपल्याला पश्चातापही भोगावा लागतो। पण या उपायाने रोज तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जर ही काही वाक्य म्हणायला सुरुवात केली तर तुमच्यात पूर्ण पॉझिटिव्हिटी येईल, बौद्धिक क्षमता वाढत जाईल आणि तुमचा प्रत्येक निर्णय हा अचूक राहील। अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे, प्रत्येकाने बघा सकाळी उठल्यानंतर आवर्जून ही गोष्ट करा। आता सगळ्यात पहिली गोष्ट सांगते, ताई आम्ही 5 वाजता उठतो, आम्ही 6 वाजता उठतो, आम्ही 7 वाजता उठतो, तर तेव्हा हा उपाय करायचा का? तर अजिबात नाही। हा उपाय तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे। बरोबर 3 ते 4 या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे। बघा, 3 ते 4 हा ब्रह्ममुहूर्त असतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, सर्वात पवित्र हा मुहूर्त मानला जातो। तुम्हाला सलग 21 दिवस, मी सांगत नाही वर्षभर आयुष्यभर तुम्ही त्या टायमात उठा, पण तुम्हाला कंटिन्यू 21 दिवस बरोबर 3 ते 4 याच दरम्यान सकाळी उठायचं आहे। उठल्यानंतर सगळ्यात पहिले मोबाईल घ्यायचा का किंवा अजून काय अजिबात नाही। रूममध्ये तुम्ही जिथे झोपता तिथे एक घड्याळ आणून ठेवा, म्हणजे घड्याळात तुम्हाला टायमिंग समजेल। त्या टायमात उठल्यानंतर सगळ्यात पहिले हे जे 2 हात आहेत हे आपल्याच दोनही हातांवरती असे घासायचे आहेत। दोनही हातांवरती हे हात घासून तुम्हाला तुमच्या मनात असणारी एक इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याबरोबर तुम्हाला तुमच्या इष्टदैवतांचं, तुम्ही ज्यांना मानता, तुम्ही तुमच्या ज्या गुरूंना मानतात, आपण स्वामींचे भक्त आपण स्वामींना म्हणतो, इच्छा व्यक्त करून श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आणि या 2 हातांमध्ये जी ऊर्जा निर्माण झालेली आहे ही संपूर्ण अशी अंगभर पसरवायची। याने त्या क्षणात तुमच्यात असणारी नकारात्मक शक्ती, निगेटिव्हिटी सगळं काही कुठेतरी तुम्हाला नष्ट झाल्यासारखं वाटेल आणि तुमच्यात एक ऊर्जा भरल्यासारखी वाटेल। इतकं केल्यानंतर उजवा पाय जमिनीवरती ठेवायचा, त्याच्यानंतर वॉशरूमच्या इथे जायचं, ब्रश करायचा, चूळ भरायची आणि त्याच्यानंतर घरातील एका कोपऱ्यामध्ये कुठल्याही, तुम्ही बेडवर बसलात तरी चालेल, तुम्ही खाली बसलात तरी चालेल, कुठेही बसा, शांत ठिकाणी तुम्हाला एक बसायचं आहे। तुमचं जे मन आहे, तुमचं जे शरीर आहे ते पूर्ण तुम्हाला शांत करायचं आहे, एकाग्र करायचं आहे, पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता मी जी वाक्य सांगते ही वाक्य तुम्हाला म्हणायची आहेत। सगळ्यात पहिलं वाक्य जे आहे, हे पहिलं वाक्य आहे, मी खूप भाग्यशाली आहे। 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 हे एक वाक्य 21 वेळा म्हणायचं। दुसरं वाक्य आहे, मी खूप शक्तिशाली आहे। मी खूप शक्तिशाली आहे, दोनही हात जोडायचे, मी खूप शक्तिशाली आहे। तिसरं वाक्य जे आहे, मी खूप धनवान आहे। मी खूप धनवान आहे, हे तिसरं वाक्य देखील तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे। आणि जे चौथं वाक्य आहे, मी खूप आरोग्यदायक आहे।
मी खूप आरोग्यदायक आहे, म्हणजे माझं जे आरोग्य आहे ते एकदम उत्तम आहे, चांगलं आहे. हे वाक्य देखील तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे. ही चारही वाक्य 21 21 21 वेळा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती म्हणायची आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला इष्टदैवतांना, तुमचे जे गुरु आहेत त्यांना सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एक 5 मिनिटंभर जप करायचा आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर काही झोपायचं का किंवा मग अजून काय करायचं, अजिबात झोपायचं नाही. लक्षात ठेवा, ब्रह्ममुहूर्तावरती उठून ह्या सेवा केल्या ते सगळं झालं की स्वच्छ सुंदर स्नान करा आणि मग त्याच्यानंतर तुमची जी काही कामं असेल ती कामं करा. हा उपाय तुम्हाला ज्या दिवसापासून तुम्ही सुरू कराल, कधीही करा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, कधीपासूनही, आजपासून तुम्ही केलं तरीही चालेल, पण उद्यापासून तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. पण लक्षात ठेवा, हा उपाय करत असताना दररोज 21 दिवस तुम्हाला 3 ते 4 याच टायमात उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं आहे. ही वाक्य तुम्हाला म्हणायची आहेत आणि 21 दिवसात, म्हणजे आज मी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठले, ही वाक्य म्हटली, सगळं काही छान झालं आणि कोणीतरी दुपारी संध्याकाळी माझ्या घरी आलं आणि मला विचारलं की कशी आहेस, मग तुझं कसं चालू आहे, तर तुम्हाला त्यावेळीस नकारात्मक गोष्टी तुमच्या तोंडातून, किंवा आपण ज्याला म्हणतो की इवळायचं नाही, म्हणजे नाही ना माझ्याकडे हेच नाही, किंवा नाही माझी तब्येतच चांगली नाही, नाही माझ्या घरात हेच नाही आहे, किंवा माझ्याकडे धनच नाही आहे, पैसाच नाही आहे, असं अजिबात इवळायचं नाही आहे. जर कुणी विचारलं आपल्याकडे त्या गोष्टी नाही, धन नाही आहे, पैसा नाही, आपल्याला माहिती नाही, पण सांगायचं हो ठीक आहे, छान आहे, मी व्यवस्थित आहे, माझं आरोग्य उत्तम आहे, मला जेवढं हवं आहे तेवढं धन माझ्या घरात आहे, सगळं चांगलं आहे. लक्षात ठेवा, या 21 दिवसात तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह राहून पूर्ण पॉझिटिव्हिटीनेच ते म्हणजे तुम्हाला फेस करायचं आहे. तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने हे 21 दिवस काढाल, जितक्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही हे 21 दिवस राहाल ना, तितक्या पटीने किंवा त्याच्या खूप जास्त पटीने 21 दिवसात तुम्हाला लाभ व्हायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला स्वतःला कितीही आजार असेल त्या 21 दिवसांमध्ये सगळे आजार तुमचे संपून जातील. तुमच्याकडे कितीही लक्ष्मी नाराज असेल, रुसलेली असेल, पण या 21 दिवसात ब्रह्ममुहूर्तावरती केलेल्या या उपायाने 21 दिवसात नक्की तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल. कुठून ना कुठून का होईना पण धन तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. बघा, जेव्हा तुम्ही हा उपाय कराल ना, तेव्हा एक ब्रह्मांडाची जी शक्ती आहे, ही शक्ती तुमच्या या पॉझिटिव्हिटीने तुमच्याकडे खेचली जाईल आणि जेव्हा ती शक्ती तुमच्याकडे खेचली जाईल तेव्हा तुमच्या आयुष्यात अशक्य काहीच राहणार नाही. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. सगळ्यांनी हा उपाय नक्की करा. पहाटे उठून 21 दिवस फक्त करायचं आहे, पण याने तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.